सचिव, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि विशेष करून सातत्यानं दीपक पाटील पळसबे हे नाव आहे, पण दीपक पाटील सारडे आज आम्ही नक्कीच बोलूया. दीपक पाटील ऐकूया. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित ग्रामदैवत श्री बापूजीदेव महाराज चषक 2025 या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आजच्या रात्रीमधील हा दुसरा सामना सुरू आहे. एका बाजूला यशीदेव दांडा आणि उरण तालुक्यामधील संघ, दुसऱ्या बाजूला I11 कोण पनवेल तालुक्यामधील संघ. म्हणजे उरण विरुद्ध पनवेल अशीच लढाई तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इकडे पाटिंगसाठी तांडा संघ सज्ज झालाय. कटकेला यावेळेस मात्र यष्टीरक्षकाच्या डाव्या हाताला आपण पाहिलं तर थोडासा झेल होता, थोडासा अवघड झेल होता, परंतु इकडे मात्र कॅरी करता आला नाही अनिकेतला. आणि निर्धाव चेंडूची सांगता सुरुवात झाली होती. इकडे मात्र प्रेम पाटीलच्या बॅटमधून, परेश पाटीलच्या बॅटमधून चौकारानं, त्यानंतर मात्र दुहेरी धाबा आल्या आणि त्यानंतर हा तिसरा चेंडू निर्धाव येत असताना 6 धाबा धावफलकावर सध्याच्या कडेला आकाश मात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिलं षटक सर्कलचं रिस्ट्रिक्शन क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या कडेला. आकाश मात्रे आडपा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये, हलकीशी एज लागली होती जरूर, परंतु कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहिल्या 2 बॉलमध्ये 6, त्यानंतरचे 2 चेंडू मात्र निर्धाव निघाले ते आकाश मात्रेचे. आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय परेशसाठी. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. अक्षय गाताडे त्या ठिकाणी होते, तोपर्यंत मात्र जरूर बाउंड्री सेव्ह करण्यात आले. रन्स मिळतील त्या 2 दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. तांडा संघ सुद्धा उरण तालुक्यामधील एक नामवंत संघ, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर I11 कोण संघ पनवेल तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा यंदाच्या वर्षी जिंकल्यात, त्यामुळे एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल या 2 संघांमध्ये. पहिला सामना सहजतेनं जिंकला होता तो टाकीगाव संघानं. आकाशचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार आणि येतोय परेश पाटीलच्या बॅटमधून हा दमदार षटकार. अरविंदजी या पुढे या. आपल्या कोपरोली गावातील सन्माननीय अरविंदजी पाटील यांच्या यत्तेचे सन्मान होतोय. मी सन्माननीय प्रितेशजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अरविंदजी पाटील यांच्या यत्तेचे सन्मान करायचा आहे. आज संपूर्ण या ठिकाणी कोपरोली ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, कारण आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे फार महत्वाचं आहे. अतिथी देवो भव. प्रितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद. तसेच सन्माननीय नरेश शंकर म्हात्रे या पुढे या. नरेशजी शंकर म्हात्रे आपल्या व्यासपीठावर या. आपला देखील यथोचित सन्मान होतोय. मी सन्माननीय प्रितेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नरेशजी म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सो वर्ड्स फॉर जस्ट कंटिन्यू कॉमेंट्री. अनिकेत मात्रे येतोय दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धाबा पाहायला मिळाल्यात. यशदेव दांडा संघाच्या धावफलकावर तब्बल 14 धाबा. चांगली सुरुवात दिली. ग्रेट स्टार्ट सलामी वीरांकडून, खास करून परेश पाटील. सगळीचे सगळे 6 चेंडू तो खेळला आणि आता मात्र रुपेश मात्रे सो नॉन स्ट्राईक एंडला होता. 6 बॉल. आता मात्र स्ट्राईक एंडला येत असताना अनिकेत नंतर आकाश येतोय. अनिकेत, आकाश मोठी नावं आहेत कोण संघाची. अनिकेत राईट आर्म ओव्हर द विकेट ना. फुल टॉस होता थोडासा, यावेळेस मात्र कनेक्ट झालेला नाहीये.
इकडे मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं हा चेंडू जात असताना डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. बऱ्याच वेळेला फुलटॉसवर सुद्धा फलंदाज चकताना दिसतात, त्यामुळे फुलटॉसवर सुद्धा टायमिंग तुम्हाला जुळवावंच लागतं. हा फुलटॉस होता, खरं तर कुठेही कनेक्ट करता आला असता, परंतु इकडे मात्र रुपेश मात्रे चकलाय त्या बॉलवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल अनिकेत कडून. यावेळेस ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, इकडे सुद्धा बीट केलाय. लगातार दुसरा चेंडू इकडे निर्धाव येत असताना अनिकेत चांगली सुरुवात केली आपल्या षटकाला. 11 कोण या संघाकडून पहा. हाही चेंडू थोडासा बाहेर ठेवला होता आउटसाइड ऑफ स्टंप. चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना थोडंसं फलंदाजापासून दूर ठेवतोय चेंडू, जेणेकरून फलंदाज रीच होणार नाहीये आणि त्याचीच काळजी सध्याच्या घडीला गोलंदाजांकडून घेतली जाते. फुल टॉस होता, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहायला गेलं तर थोडंसं अडखळत खेळतोय. इकडे अजूनही सूर गवसलेला नाहीये रुपेश मात्रे. खरं तर 2 फुल टॉस बॉल ज्याच्यावर धावा येणं फार गरजेचं होतं, कारण सध्याच्या घडीला आपण पाहतोय तब्बल 8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा खरं तर गॅप शोधणं थोडं सोपं असतं, कारण इनफिल्डला बेट केल्यानंतर तुम्हाला रन्स मिळतात. परंतु इकडे रुपेश मात्रे थोडीशी निराशा करतोय सलामीला जात असताना. यावेळेस कनेक्ट झालाय ऑन साइडला, मिड विकेटकडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल घेतली जाईल आणि जेव्हा थोडासा कॉन्फिडन्स आपला लो असतो ना, तेव्हा सिंगल रन, स्ट्राईक, रोटेशन या सुद्धा फार गरजेच्या धावा असतात. कारण समोर परेश पाटील त्याच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या आणि कुठेतरी त्याला जास्त अधिकाधिक स्ट्राईक मिळणं सुद्धा फार गरजेचं होतं, परंतु 4 बॉल नंतर ही स्ट्राईक मिळाले. अनिकेत मात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. चला थोडं स्पीडअप करत राहा. परेश पाटील आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय. गोलंदाज तयार. क्लीन बोर्ड, दांडी गोल त्रिफळा उडवला अखेरीस परेश पाटीलचा. अनिकेत मात्रेला मिळाली ही पहिली सफलता, पहिला धक्का येशीदेव दांडा संघाला परेश पाटीलच्या स्वरूपामध्ये. आपल्या कोपरोली गावातील सामाजिक व्यक्तिमत्व सातत्याने मगाच्यांचा मी उल्लेख केला आहे, आपल्या सर्वांना परिचित असणारे आणि संपूर्ण गावाला कित्येक वेळा कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपला सहभागी करणारे, आपल्यातील काही कित्येक वेळा खर्च करणारे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय सतीश मोरेश्वर मात्र उर्फ ध्रुव दादा यांचा आणि विशेष करून माजी गाव अध्यक्ष राहिलेले आहेत, अशांचं स्वागत करण्याची विनंती करतो. सन्माननीय या ठिकाणी ध्रुवदादा या आपण या. सन्माननीय सतीश मोरेश्वर मात्रे उर्फ ध्रुवदादा यांचा यथोचित सन्मान होतोय. कोपरोली ग्राम सुधार मंडळाचे या ठिकाणी विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सतीश मोरेश्वर मात्रे यांचा यथोचित सन्मान होतोय. खूप खूप धन्यवाद. आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल आपलं मनस्वी या ठिकाणी स्वागत आहे. आजची शृंखला विशेष करून या ठिकाणी आणि विशेष करून सतीश मोरेश्वर मात्रे उर्फ ध्रुव मात्रे याचकडनं या शृंखलेसाठी तब्बल 25,000 रुपये देणगी आलेली आहे. आम्ही खूप खूप आभारी आहे. तसेच या ठिकाणी सन्माननीय धनंजय दामोदर म्हात्रे यांचा देखील यथोचित सन्मान करणे आम्ही विनंती. या धनंजय दादा, आपल्या कोपरोली ग्रामपंचायतचे आमचे सर्वांचे लाडके व सामाजिक व्यक्तिमत्व. हॅलो 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 धनंजय हॅलो
चला दीपक सर बी कंटिन्यू. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण स्कोर कार्ड पाहिला तर 16 वर अक्षय मात्रेला षटकाला सुरुवात झाली. 17 धावा झाल्यात, माफ करा. तिसरं षटक सुरू आहे अक्षय मात्रेचं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं आकाशनं 14 दिल्या होत्या, त्यानंतर अनिकेतनं 2 दिल्या. 2 ओव्हर्स नंतर 16 बरोबर होत्या. या ओव्हरमध्ये 1 धाव आले. 17 ऑन बोर्ड. मयूर पाटील आणि रुपेश मात्रे अशी जोडी सध्याच्या घडीला मैदानावर एशीदेव दांडा संघाकडून. याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलक आहेत. पहिल्या षटकामध्ये फार चांगल्या धावा आल्या होत्या मित्रमंडळी दांडा संघासाठी, परंतु दुसरं षटक मात्र अनिकेतनं जे टाकलं त्या ओव्हरमध्ये 2च धावा आल्यात. रुपेशची सुंदर ड्राईव्ह आहे. लॉंग ऑन कडे जात असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये आहेत, त्यामुळे 1च धाव येईल. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर लागल्या त्या 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक सुरू आहे. समोर सुद्धा प्रतिस्पर्धी संघ तेवढाच तगडा आहे आणि तेच पाहून खरं तर दांडा संघाला आता मात्र बॅटिंग करावी लागेल. रन्स काढाव्या लागतील, धावा काढाव्या लागतील. अक्षय सुद्धा चांगली बॉलिंग करतोय, परंतु मयूर पाटील ऑन स्ट्राइक. फुल टॉस आहे. फुल टॉस बॉल परंतु टाइम प्रॉपर चाललेला नाहीये. समोरच्या दिशेला लॉंग ऑनला उडालेला जेल टिपला. इकडे फलंदाज होईल बाद आणि DRS घेण्यात आलाय फ्रॉम बॅटिंग टीम. चॅलेंज दिलंय पंचांच्या निर्णयावर, त्यामुळं चेक केलं जाईल. PTC लाईव्हची संपूर्ण टीम कार्यरत आहे आणि पाहूया एक्झॅक्टली फर्स्ट राईट आहे की नाही. फलंदाज तर झेलबाद झालाय, परंतु त्याच वेळेला हा चेंडू फेर आहे की नाही हे चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू लॉस्ट आहे. दांडा संघ रिव्ह्यू गमावलाय आपण. पंचांचा निर्णय अगदी योग्य होता आणि इकडे मात्र विकेटचं पतन होईल. आणखीन एक सफलता यावेळेस मात्र i11 कोण संघाला. पाहू शकता आपण हा चेंडू अगदी कमरेच्या बरोबर खाली आहे. चांगला निर्णय त्या ठिकाणी आपण पाहतोय. ग्राउंड अंपायर्स दीपक बोराडे आहेत, त्याचप्रमाणे गणेश बाविस्कर आहेत. दोनही दिग्गज पंच आहेत. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा दांडा संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये आहे, परंतु या अडचणीमधून बाहेर काढावं लागेल कोणत्या तरी फलंदाजाला. आणि इथेच खऱ्या अर्थानं कसोटी आहे फलंदाजांची. हा संघर्ष जरूर आहे, परंतु प्रत्येक मॅचमध्ये युद्ध असो किंवा मैदान कोणतंही असो, क्रिकेटचं असो, तुम्हाला संघर्ष करावाच लागतो. हा अटळ आहे आणि या संघर्षामधून जेव्हा तुम्ही एखादा चांगला परफॉर्मन्स देतो तेव्हा तुमचं कौतुक सुद्धा होत असतं आणि संघर्षामधून आलेला विजय सुद्धा बऱ्याच वर्षानुवर्ष अनेक क्रीडा रसिकांच्या लक्षात सुद्धा राहतो. इकडे मात्र लॉफ केले, बॉल हवेत आहे. संधी जरूर आहे. चेंडू हवेत आणि पोहोचलाय. अक्षय मात्रे काय रन केलाय त्या ठिकाणी पाहायला गेलं तर. वेगानं धावत केलाय आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. गुड कॅच. फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का दांडा संघाला. विकेटचं पतन मात्र पाहायला मिळालं. खूप चांगला झेल खरं तर. रनिंग कॅच होती. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली.
अक्षय बात्रेर आणि इकडे मात्र एक मोठा फलंदाज बाद केलाय. 19 वर तिसरा धक्का लागलाय. आकाश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला रुपेश मात्रे अजूनही आहे. सलामीला आलेला फलंदाज, परंतु म्हणावा तसा सूर गबसलेला नाहीये त्याला. आणि अक्षय म्हात्रेचा विचार केला तर पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 सफलता प्राप्त केल्यात आणि त्याच वेळी गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. अक्षय म्हात्रे विकेट हॅट्रिक आणि लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि अक्षय म्हात्रे ऑन हॅट्रिक नाव. सो हॅट्रिक बॉल, फुल टॉस अगदी हळूवारपणे बॉलर्सच्या दिशेनं बॅक टू द बॉलर्स खेळून काढलाय. कोटी धाव मिळणार नाहीये. विकेट हॅट्रिक तर झालेले नाहीये, परंतु या ओव्हरमध्ये मात्र टिचून मारा मात्र जरूर झालाय. 19 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या. पाठीमागच्या 2 ओव्हर्समध्ये सन्नाटा पसरलाय. चिंताग्रस्त वातावरण सध्याच्या घडीला पाहायला मिळते दांडा संघाच्या गोटामध्ये. द स्टम्प्सनं स्लाइस झालाय गलीमध्ये बॉल, परंतु थांबवलाय त्या ठिकाणी. निलेश म्हात्रे आहेत. सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये होईल वाढ. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर यशदेव दांडा संघाची धावसंख्या 3 गडी बाद 20 धावा. सन्माननीय प्रसादजी पाटील उर्फ सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, विंधन गावाचे दानशूर व्यक्तिमत्व, उद्योगपती सन्माननीय प्रसाद शेठ पाटील उर्फ गंपू शेठ, आपल्यास विनंती आहे, हे प्रितेश पाटीलचं अगदी जवळचं व्यक्तिमत्व. मित्र मित्राला भेटे, मनाचा संशय फेटे. सो प्लीज आपल्यास विनंती आहे, आपण व्यासपीठावर या. प्रसादजी पाटील आपली या ठिकाणी व्यासपीठावर प्रितेशजी पाटील सहर्ष स्वागत करीत आहेत. प्रसाद पाटील उर्फ गंपू शेठ, विंधने. चौथं षटक घेऊन I11 कोण संघाकडून गोलंदाज अनिकेत म्हात्रे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 3 गडी बाद 20 अशी थोडीशी गंभीर परिस्थिती आहे. यातून मार्ग काढावा लागेल आकाश आणि रुपेश या दोन्ही फलंदाजांना. अनिकेत येतोय. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय का बसला. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला वेगानं पुढे गेलाय. सिंगलच मिळेल. 1 रन. सुरुवातीलाच आपण पाहिलं ज्या काही बाउंड्रीज, एक षटकार पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता, जोपर्यंत परेश पाटील क्रीजवर होता. 1 चौकार 1 षटकार. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये, तिसऱ्याही ओव्हरमध्ये ठणठण गोपाळ. धावांसाठी संघर्ष करावा लागला पाठीमागच्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर. आज स्कोर कार्ड तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बॅटनं यावेळेस मात्र फटका एक्झिक्यूट केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अक्षय म्हात्रे चांगला थ्रो त्या ठिकाणून येत असताना 1 रन मिळेल. सिंगलनं फारसा काही फरक पडणार नाही I11 कोण संघाला. सध्याच्या घडीला दांडा संघासाठी मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे, कारण दांडा संघाकडे चांगले बॉलर आहेत आणि कुठेतरी चांगली धावसंख्या जर धावफलकावर लागली तर नक्कीच या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न मात्र या संघाचा असेल. का बऱ्याच वेळेला दांडा संघाची गोलंदाजी आम्ही सुद्धा जवळून पाहिले. त्यामुळे सन्मानजनक स्थितीपर्यंत फक्त पोहोचला पाहिजे धावफलक, हाच विचार सध्याच्या घडीला दांडा संघाचे समर्थक सुद्धा करत असेल. दीपक बोराडे सर व्हाईट बॉलचा इशारा देत असताना एक अतिरिक्त रन सोडली जाईल. एक्स्ट्राज मिळत असताना गरज आहे धावांची. एकेरी धाव 23 धावा धावफलकावर आहेत. अजूनही बरेचसे चेंडू बाकी आहेत. खरं तर या संपूर्ण इनिंग मधले 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकतील ते यशदेव दांडा संघाच्या दृष्टिकोनातून. उरण तालुक्यामधील संघ आहे. अगदी समुद्र किनारी वसलेलं गाव. उरण तालुका म्हटला की अगदी पश्चिम तट अरबी समुद्राचा समुद्र किनारा. इकडे थोड्याशा टिप्स काहीतरी देत असताना आय थिंक थोडीशी चर्चा झाली अनिकेत आणि अक्षय मध्ये. त्यामुळे काहीतरी इकडे निर्णय घेतला असेल दोघांमध्ये.
आणि तो दिसेल सुद्धा आपल्याला कदाचित. पाहूया अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल. चेंज ऑफ पेस होता. धीम्या गतीने टाकलेला बॉल होता अनिकेतचा. टायमिंग प्रॉपर नव्हतं. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक वेगानं फेकी सुद्धा झाले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धाबा चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धाबा मात्र कंप्लीट करण्यात आल्यात. दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतो तो सध्याच्या घडीला 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड नाव. अनिकेत मात्रे आतापर्यंत चांगली बॉलिंग राहिली याच्या षटकामध्ये. खरं तर त्यानं दुसरं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं, ज्याच्यामध्ये एक फलंदाज सुद्धा बाद केला होता. आणि अनिकेत मात्रे म्हटला तर की प्लेयर आहे. अनिकेत मात्रेच्या नावानं कोण संघ ओळखला जातो ही ओळख आहे हा गोलंदाज. मालिकावीर बाईक जिंकणारा खेळाडू आहे. ऑन साइडला यावेळेस मात्र चांगला ऑन ड्राइव्ह पाहायला मिळतोय. बॉल वेगानं ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. आकाश ठाकूरच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार. फुल लाईन होता. यावेळेस मात्र कनेक्ट झालेला नाहीये. थोडेसे गुडघे बेंड केले होते, परंतु इकडे मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये जात असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 29-29 धाबा आहेत. 4थं षटक सुरू आहे. कदाचित शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत यशीदेव दांडा संघानं. निदान 45च्या आसपास पोहोचणं या संघाला फार गरजेचं आहे. लढेल हा संघ. समोर जरी कोण फलंदाजी मधील पलाट्य संघ असला तरी चांगले बॉलर्स आहेत दांडा संघाकडे. परंतु पाहूया उर्वरित चेंडूंमध्ये किती धावा जोडल्या जातील त्या दांडा संघाकडून. चेंज ऑफ पेस होता. स्लोवर बन. धीम्या गतीने टाकलेला बॉल आडव्या बॅटनं लॉंग ऑन मॉड्युलरच्या दिशेने चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा आकाश ठाकूरच्या बॅटमधून येतोय दर्जेदार स्ट्रोक चौकार. पुण्यात आपण सन्मानकडे जाऊया. कोपरोली ग्रामसुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथ नामदेव पाटील उर्फ आपला गोटे अण्णा यांना विनंती करतो आपला यथोचित सन्मान करण्यात यायचा आहे. मी हॅलो गोटे अण्णा आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सातत्यानं मी सन्माननीय आपले गोड आयोजक प्रीतीजी पाटील अमेया पितले आणि या सामन्याचे गोड मुख्य आयोजक सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय विश्वनाथ नामदेव पाटील यांचा यथोचित सन्मान होतोय. तसेच आपल्या कोपरोली गावचे सन्माननीय गिरीश यशवंत मात्रे उर्फ आता संतोष दादा यांना विनंती आपण देखील आपल्या यथोचित सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. संतोष मात्रे आमचे ज्येष्ठ बंधू यांचा देखील यथोचित सन्मान होतोय. कारण हे प्रेम खूप प्रेम मोठं आहे. विशेष करून शेखर ठाकूर आणि संतोष दादा ही कित्येक वेळे बंधुरांचं प्रेम लाभलं आहे आणि त्यांचं यथोचित प्रेम देखील या ठिकाणी मी सन्माननीय प्रीतीजी पाटील आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते संतोष दादा यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पहिलाच चेंडू सरळ यष्ट्यांवर दांडी गुल केले. पहिल्याच बॉलवर
मनीष मात्रेनं विकेटचं पतन होईल. दांडा संघाला आणखीन एक झटका. सुरुवात चांगली झाली. 5व्या षटकाला सुद्धा स्लॉगवरचं षटक धाबा जमवायचे आहेत. मागच्या षटकामध्ये थोड्याशा धाबा जमवल्या होत्या. हा चेंडू आपण पाहिला थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर निघाला होता. फलंदाज स्टंप्स दाखवले होते. वेगवान चेंडू होता मनीषचा. थेट यष्टांचा भेद घेत. काय झालं? नवीन फलंदाज दर्शन पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना लेफ्ट हँडेड बॅटर आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये निदान 10 धावा. 43 43 44 आसपास ही धावसंख्या न्यावी लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये यशदेव दांडा संघाला. शॉट ऑफ लेंथ होता. इकडे मात्र पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. सध्याच्या घडीला या धाबा सुद्धा फार महत्वाच्या ठरतील. म्हणावी तशी बॅटिंग झालेली नाहीये आणि त्याचमुळे स्ट्रगल केलाय पहिलाच पासून परत दांडा संघानं. गोलंदाजांनी बरेच निर्धाव चेंडू खरं तर टाकले त्या मॅच मध्ये आणि त्याचमुळे थोडंसं टेन्शन मात्र झालंय. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू जात असताना कमाल बॉलिंग राहिले. डॉट बॉलचं पर्सेंटेज आपण पाहिलं ना या इनिंग मध्ये प्रचंड राहिलंय. या डॉट बॉलवर निदान प्रत्येक सिंगल जरी आली असती ना तरी सुद्धा एबाना धावसंख्या 45च्या पुढे गेली असती आणि हेच चुकलंय बऱ्याच वेळेला. मोठ्या स्ट्रोकसाठी जातो आपण परंतु कुठेतरी क्रिकेटमध्ये संयम सुद्धा फार महत्वाचा असतो आणि ते मात्र विसरतो. आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र निघून गेला. डॉट बॉल. या इनिंग मधला हा 12वा डॉट बॉल आहे. 2 षटकं निर्धाव खेळलाय जवळजवळ तो दांडा संघ आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जर तुम्ही 2-2 ओव्हर्स मध्ये तुमच्या बॅटला बॉल लागत नसेल तर नक्कीच कुठेतरी आपल्या फलंदाजी मधल्या उणीवा स्पष्ट होतात. 12 डॉट बॉल तुम्ही नाही खेळू शकत 5 ओव्हर्स मध्ये आणि त्याचमुळे ही धावसंख्या आपण पाहिली तर 34 आहे. बाकीच्या बॉल्स मध्ये चांगला परफॉर्मन्स जरूर केलाय. अकुटप्याचा बॉल होता. कटकण्याचा प्रयत्न. इकडे मात्र एज लागले आउटसाइड आणि सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं जेल टिपला. अक्षय गाताडेनं संपला. आणखीन एका फलंदाजाचा खेळ. दर्शन पाटील यावेळेस मात्र निराश करतोय. 34 वर निम्मा. थँक्यू. तुमचे विराज संजय पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. 34 वर 5 निम्मा संघ गारज झालाय. अर्धी सेना वापस आले. दांडा टीम. गोलंदाज मनीष. यावेळेस मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल टिपतात. अमर घरत्न टिपला झेल आणि रोशन पाटीलला पहिलाच बॉलवर मात्र क्रीज सोडावी लागेल. 34 वर 6वा धक्का. ऑन अ हॅट्रिक नाव. गोलंदाज मनीष मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. यावेळेचा चेंडू सरळ शरीराचा वेध घेतलाय. इकडे पाहावं लागेल. ओ इकडे चेंडू सापडलेला नाहीये आणि थोडंसं पाहायला गेलं तर एंटरटेनमेंट कोण संघाकडून असंच बनावं लागेल त्या ठिकाणी. रन्स तर कंप्लीट झाले. लेग बायचा इशारा पंचांचा येत असताना म्हणजेच काय तर लेग बायच्या स्वरूपामध्ये या 2 धाबा अंपायर्स या 2 धाबा पूर्ण केल्यात. महत्वाच्या 2 धाबा. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. पहिला इनिंगचा खेळ
या ठिकाणी समाप्त झाला आणि स्कोर कार्डवर 6 गडी बाद 36 यशदेव दांडा संघाची धावसंख्या, त्यामुळे 37 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. थँक्यू सो मच दीपक सर. सन्मानी आपल्या पांदेव गावचे सन्मान रोहित ठाकूर यांना आम्ही यथोचित सन्मान करूया. रोहितजी आपण पुढे या. आपल्या यथोचित सन्मान मी सन्मान्य प्रितेशजी पाटील आपण विनंती करतोय रोहितजींचं यथोचित सन्मान करायचं आहे. बघा आज श्री चंद्रशेखर ठाकूर मित्र परिवार आयोजित जी स्पर्धा आणि आज तमाम सर्वांचं हार्दिक स्वागत होतोय. कारण बारीक बारीक लक्ष आमच्या आयोजकांचं आहे. आपल्या गावातील असो किंवा मित्र परिवार असो आलेल्या सर्वांचा यथोचित सन्मान करणं ही आपली जवळजवळ मी चंद्रशेखर ठाकूर असतील किंवा प्रितेशजी पाटील असतील किंवा अक्षय कोळी असतील किंवा आमेय प्रितिले असतील याचं किती बारीक बारीक लक्ष आहे. आलेल्या सर्वांचं स्वागत करणं ही आपली परंपरा आहे. या आपल्या कोपरोली प्राथमिक शाळेचे शालेय कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य नितेशजी कोळी या आपण आपल्यापैकी येतोचे सन्मान आहे. शालेय कमिटीचे आमचे अध्यक्ष युवक व्यक्तिमत्व आमचे छोटे बंधू नितेशजी कोळी आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण देखील या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत आहे. नितेश कोळी शालेय कमिटीचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष नितेश कोळी यांचा यथोचित सन्मान होतोय. अक्षयजी कोळी आपल्या शुभ हस्ते. तसेच आपल्या कोपरोली गावात बघा आपल्या सातत्यानं आपल्या सर्वांचे लाडके बुवा अर्थात नरेश म्हात्रे बुवा या आपण पुढे या. आपल्या देखील यथोचित सन्मान होतोय. नरेश बुवा या. नरेश बुवा अभया नरेश बुवा यांचा यथोचित सन्मान होतोय. या लवकर सन्माननीय श्री हॅलो हॅलो थँक्यू सो मच. आमचे आपल्या कोपरोली कोळीवरती आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ सन्माननीय कृष्णा कोळी आपल्या याच्याचे सन्मान करण्याची विनंती करतोय. या कृष्णा दादा. सन्माननीय हेमंत विष्णू म्हात्रे तसेच नवनीत कमलाकर पाटील या आपल्या देखील या ठिकाणी स्वागत आहे. या आणि तसेच या ठिकाणी राज कोळी आमचे कनिष्ठ बंधू राज कोळी बघा आज कृष्णाजी कोळी यांच्या येतोची सर्व राज कोळी आपण या. राज कोळी आमचे छोटे बंधू राज कोळी सातत्यानं युवक व्यक्तिमत्व राहिल्याने आकर्षक व्यक्तिमत्व राहिले. राज कोळी सन्माननीय कमलाकर कोळी सन्माननीय राज कोळी उमद व्यक्तिमत्व आई एकवीरचे निस्सिम भक्त आणि सातत्यानं अक्षय कोळी यांचे निकटवर्ती राहिलेले राज कोळी. बघ कोळी बंधू किती आज प्रेम आहे. आज मित्र मित्राला भेटे मनात असं आज कोळी बांधवांचा बोलबाला राहिले या स्पर्धेमध्ये. कारण मुख्य आयोजक अक्षय कोळी आहेत आपले बंधू आहेत. राज कोळी ओळखतात आणि आज बघा आज स्पर्धेला उपस्थित आम्ही कमलाकर दादा उपस्थित राहिले आहेत. या आमचे बंधू आमचे ज्येष्ठ बाबा दादा या आपलं सगळं स्वागत आहे. बाबा गुरुदा हा ठीक आहे. कमलाकर दादा आपण या पुढे या सावकाश. कमलाकर कोळी यांचं यथोचित सन्मान होतोय.
सार्वजनिक काका मी नेहमी म्हणत असतोय स्पर्धा कुठलीही असो आपल्या सर्वांचे अख्ख्या कोपरोलीचे काका अशी ओळख आहे. असे आपले परशुराम तुकाराम पर काका या या आता तू उपस्थित आहे. मगाशी आपलं नाव देखील मी घेतलं होतं. परशुराम रघुनाथ पाटील पर काका म्हणजे आपलं या पर काकाने सर्वांची ओळख आहे. बघा हे शेखर दादांचं अगदी जवळचं प्रेम आहे. आज शेखर दादाच्या नावाची डंका वाजवणारी शृंखला आहे आणि या शृंखलेसाठी आज संपूर्ण कोपरोली गाव उपस्थित राहिलं आहे. आपले गणेश पाटील देखील पांदेवचे राहिले आहेत. आम्ही तर आपल्या सर्वांचं खरं वेळ कमी आहे. आमचे भाऊ विश्वनाथ पाटील आपले गिरीश म्हात्रे सर्वांचं स्वागत होईल कारण आपली मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. हळूहळू आपण सर्वांना एका टप्प्यामध्ये आमचे बंधू बाबादादा विवेश म्हात्रे निषाद म्हात्रे आपण सर्वांचा सहकार्य करणार आहोत. बाबेदादा पुढे या एक फक्त सन्मान करूया. निषाद म्हात्रे उर्फ बाबेदादा नंतर आपण नेक्स्ट टाइमला आपण षटकानंतर जाऊया पुण्याला. राष्ट्रभाषेचा गोड आवाज मराठी आपली मातृभूमी आहे मातृभाषा आहे आणि हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. राष्ट्रभाषेचा प्रभुत्व नामदेव बाबूशाह यांना ऐकूया. यस शाह थँक्यू सो मच. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. बहुत बहुत शुक्रिया संतोष सर. खास मेहमानों का सम्मान देखिए इस टूर्नामेंट में हम देख सकते हैं. यहाँ पर बड़ी पहचान देखिए यहाँ से बड़ी शान शोहरत के साथ इस टूर्नामेंट का आगाज किया गया है. दोस्तों बात करेंगे ना ये सेकंड मुकाबला है जहाँ पर देखिए फिर से एक बार लो स्कोर आपको देखने को मिला है. 37 का टारगेट है. लेकिन सुदर्शन जी कहते हैं ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. यानी सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है. नहीं तो और यहाँ देखिए बात करेंगे अनिकेत म्हात्रे बड़ा विकेट से बिग विकेट. कहते ना वक्त बुरा है लेकिन रक्त नहीं. और शायद मुझे लगता है इतना बड़ा क्या गलती करेंगे यहाँ पर I11 कौन टीम जो तलाश कर रहे हैं और जो उनके परफॉर्मेंस जो उनके जीत लगातार से जानकारी मिला उनकी टीम से नीचे दूसरे शाम के समय जहाँ 6 लाख जहाँ पर टीम के पास देखिए बात करेंगे अकाउंट में जमा था एंट्री से देखिए अभी 30-40 हजार के आसपास है. चलिए थोड़ा सा ऊपर होता हुआ डीजे थोड़ा सा कंट्रोल में रखिए. सिटी बज रहा है थोड़ा सा कम कीजिए यहाँ पर. अब बढ़िया देखिए टारगेट बात करेंगे उतना बड़ा तो नहीं है लेकिन छोटा नहीं माना जाएगा. पर से आकाश ठाकुर देखिए बात करेंगे और इस बार देखिए खिलाड़ी किस सारे मुड़ना चाहते थे यहाँ पर से और टारगेट ही नजदीकी मामला हो सकता था. यहाँ पर से टारगेट भला ही छोटा है लेकिन कहते हैं ना मनुष्य के हौसले से कोई चीज़ बड़ा ही नहीं हो सकता था. लगातार देखिए बहुत बढ़िया लेन गेंदबाजी हो रही है. फुल लेन देखिए यहाँ पर वेरिएशन दिखा रहे हैं कभी गति से कभी लेन से यहाँ पर. और ये एक अच्छी गेंदबाज की पहचान होती है. और सुदर्शन जी मैं हमेशा कहता हूँ मत सोचो जिंदगी बोझ है समस्या हर रोज है. चाहे टारगेट बड़ा हो या छोटा हो समस्या बना रहता है हर गेंद के पर. कभी बैटर तो कभी बॉलर कभी फील्डर. देखिए फ्रंट फुट पर आकर स्वीप खेलना चाहते थे यहाँ से और तेज तरार देखिए गेंद निकलता हुआ. पीटीसी लाइव देखिए अच्छी क्लियरिटी क्वालिटी के साथ साथ रिप्ले हम देख सकते हैं कि किस तरह से गेंद निकला. देखिए हम मिड विकेट के रीजन पर हैं कमेंट्री बॉक्स लेकिन ये फायदा हमें मिल रहा है क्योंकि जो पीटीसी लाइव हमारे साथ है ना और ये चलिए स्वीप करना चाहते थे. इन सिंह था उसके बाद देखिए अंदर लाते हुए और एक विकेट देखिए यहाँ पर आकाश ठाकुर को मिलता हुआ. यही तो बात छेड़ा था भाई यहाँ से कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है. नहीं तो
जा रहे हैं यहाँ से, इसलिए तो कहते हैं ना, लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे। एक बार सफल हो जाओ, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। भले टारगेट आपने छोटा रखे हो, अगर इस टारगेट को बचा लेते हो, फिर देखिए जो चर्चा हो रही है आपके मैदान के बाहर है कि थोड़ा रन बनना चाहिए थी, अच्छी बैटिंग करनी चाहिए थी, फिर वो भी देखिए फॉलो करेंगे। लेकिन I11 कौन टीम, देखिए मुझे नहीं लगता इतनी आसानी से ये टीम हार मानेगी। गेंदबाजों ने तो अच्छी काम कर ली है, लेकिन क्या बल्लेबाज निराश करेंगे भाई? यहाँ से कुछ कहा नहीं जा सकते दोस्तों। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, ये हर किसी को बड़े अच्छी तरह से पता है। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 3 रन। थँक्यू सो मच. पुन्हा विनंती असेल सन्माननीय अमितजी म्हात्रे, सन्माननीय अमितजी नारंगीकर, आणि मुद्दाम मी हे नाव पाठीमागे ठेवलंय. या माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी अशा व्यक्तिमत्वाला कधी विसरणार नाहीये. ते व्यक्तिमत्व अर्थात सन्माननीय भेंडकल गावातील सन्माननीय कवीरजी ठाकूर या तिघांना देखील मी या ठिकाणी आमंत्रित करू इच्छितो. आपण व्यासपीठावर या. आपलं देखील या कोपरोली नगरीमध्ये अर्थात चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ कोपरोली आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित स्पर्धेमध्ये श्री बापूजीराव चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या कवीरजी ठाकूर, अमितजी म्हात्रे आणि अमितजी नारंगीकर आपल्या या ठिकाणी आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया. आणखी एक सन्मान आम्ही आहोत. आपल्या सन्माननीय आमचे सन्माननीय कोपरोली गावातील गिरीश नारायण म्हणा GN म्हात्रे, आपण व्यासपीठावर या. आपलं देखील यशस्वी सन्मान करतोय. या आज बघा एवढं प्रेम राहिलेलं आहे, कारण कोपरोली गावाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, मी पुन्हा त्या व्यक्तीचं मी ज्याच्या नावाचे डंका वाजवण्याची स्पर्धा आहे, ते सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर यांच्या मित्रपरिवार संपूर्ण कोपरोली गावांचा बोलबाला राहिला आहे. असे आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय चंद्रशेखर ठाकूर यांचे मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित स्पर्धा श्री गिरीश नारायण म्हात्रे यांचा यथोचित सन्मान होत आहे. या जरूर या ठिकाणी आपलं स्वागत आहे. तसेच या ठिकाणी आमचे सन्माननीय आपले कोपरोलीची बुवा अर्थातच या ठिकाणी विश्वनाथ पाटील, आपलं देखील आपण द्या. आपलं देखील यथोचित सन्मान होतो. विश्वनाथ दादा या. तसंच आमचे गणेश पाटील देखील आहेत. बघा आज पडता पाऊले सज्जनाचे शोभा वाढे त्या कार्यक्रमाची, आणि आज या 3 व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आगमन होत आहे. मगाशी मी सांगले पडता पाऊले सज्जनाचे शोभा वाढे त्या कार्यक्रमाची सन्माननीय अमितजी म्हात्रे, अमितजी नारंगीकर आणि सन्माननीय आमचे माझ्या जीवनामधील अगदी बदल घडवणारे आमचे अष्टपैलू व्यक्ती कवीरजी ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत आहे. जाऊया आपण मैदानाकडे. अर्थातच पुन्हा एकदा विनंती आहे, गणेशजी पाटील या आपलं यथोचित सन्मान होत आहे. गणेशजी पाटील आपल्या पांदेव गावाचे आमचे सर्वांचे लाडके मित्र बंधू आणि सर्व काही गणेशजी पाटील यांच्या यथोचित सन्मान होतोय. विनंती असेल या पुढे सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर यांना विनंती आहे. मायाची उपदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि कार्यक्रमाची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान. खूप खूप धन्यवाद दादा आपण आल्याबद्दल. आपण जाऊया मॅच कडे. यस बाबूशाह पुढील कॉमेंटेटर. चलिए बहुत बहुत शुक्रिया पर चलेंगे खास मेहमानों का देखिए सम्मान, और इसी बीच देखिए आता हुआ 4 रन है. अब देखते हैं ये टारगेट से कितना कठिन बनेगा, कितना आसान बनेगा. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहाँ से 9 रन देखिए यहाँ से, जहाँ पर 37 का पीछा करना है आपको. और अभी भी देखिए जीत की बात करेंगे ना, यहाँ से 28 की जरूरत है. इतना उड़ान तो भरना है, चाहे जितना बार गिरना पड़े. सपनों को पूरा करना है, चाहे खुद से लड़ना पड़े. संघर्ष करना होगा. बात करेंगे पर ऐसे जब तक की बात करेंगे यहाँ पर सिद्धांत टीम है, बहुत मेहनत है करना होगा. यहाँ पर देखिए सिंगल और यहाँ पर ऑन साइड पर खेलते हुए मिड विकेट यहाँ पर तैनात है देखिए यहाँ से. और जब तक इनको रोक लेते तब तक देखिए 1 रन आता हुआ यहाँ से. यही तो बात छेड़ा भाई यहाँ पर से. उड़ान तो भरना है, चाहे जितना बार गिरना पड़े. सपनों को पूरा करना है, चाहे खुद से कितना बार लड़ना पड़े. यहाँ से बहुत अच्छी अंपायरिंग देखिए हम देख सकते हैं पर दीपक बोराडे सर, गणेश भावेशकर सर देखिए. बात करेंगे एनआर पैनल नरेश रनावत सर लीजिए, शशि मेहर सर लीजिए, और गेंदबाज सेकंड नंबर विराज पाटिल. और इस बार देखिए ट्राई बहुत अच्छा यहाँ पर कवर पॉइंट को चिरता हुआ यहाँ से. क्या गेंद को रोक पाएंगे? हाँ, गेंद को यहाँ से रोका गया. एफर्ट बहुत अच्छा रहा यहाँ पर फील्डर का, लेकिन तब तक देखिए दोनों बैटर्स 2 रन यहाँ से कंप्लीट करते हुए 2 के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहाँ पर 12 रन से. अभी भी जीत की बात करेंगे ना, यहाँ से 25 की जरूरत है. यहाँ से
बहुत बढ़िया। देखिए यहाँ से एक एक रनों से देखिए काम चला रहे हैं। यहाँ पर जानते हैं कि बचेंगे तो और लड़ेंगे। यहाँ से 2 ओवर खेल देखिए कंप्लीट हुआ। 2 ओवर के समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 13 रन से। लेकिन अभी भी बात करेंगे ना, यहाँ से 24 की जरूरत है। 18 गेंद बचा है, क्या कुछ होगा। चलते हैं थोड़ा डीजे के पास, चलिए फील्ड खोला रखिए। पहले 2 ओवर के लिए 10 मिनट लगाया है। हॅलो डीजे थांबा जरा, नक्कीच आपण पुन्हा सन्मानाकडे जाऊया। अर्थात आता आत्ताच ज्यांची उपस्थिती झाली आहे ते आमचे सर्वांचे ज्येष्ठ मित्र आणि सर्वांचे प्रितेश पाटील यांचे जवळचे व्यक्तिमत्व, जवळचे मित्र। मागासवर मी सांगतो मित्र किती मोठं असतं आणि मित्र मित्राला भेटे मनात किती आपल्या संकट, जो मित्र जेव्हा आपल्या संकटात दूर करतो ना, फ्रेंड इज अ नीड इज अ फ्रेंड इंडीड। खरा मित्र तोच जेव्हा आपण संकटामध्ये असतो ना तेव्हा आपला सहकार्य करतो। असे प्रितेश पाटील यांचे जवळचे निकटवर्ती आज व्यासपीठ उपस्थित आहे। मी प्रथमतः सन्माननीय आपल्या पुंडे गावाचे सन्मान अमितजी म्हात्रे, आपला विनंती आपला येतोचे सन्मान या पुढे विनय अमितजी म्हात्रे या। 18 गेंद 24 की जरूरत है। नोना सर थोड़ा माफी चाहेंगे। ओके 18 चेंडू 24 धावांची गरज आहे। ओके नोना सर, थँक्यू सो मच। अमितजी म्हात्रे यांचा येतोचे सन्मान प्रितेशजी पाटील यांना विनंती करतोय। आमचे सन्मान्य चंद्रशेखर ठाकूर किंवा आमचे अमेया पितले या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्याच्या नावाची डंका वाजवणारी शृंखला अर्थात श्री बापूजीदेव चषक 2025 भव्य दिव्य आयोजन चंद्रशेखर ठाकूर आणि मित्रमंडळ कोपरोली आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण अनुभवतो। रजनी स्पर्धा वर्षाचा 3रा दिवस प्रितेशजी पाटील आम्ही सन्माननीय अमितजी म्हात्रे यांचा येतोचे सन्मान होतोय। अमितजी म्हात्रे यांचा येतोचे सन्मान होतोय प्रितेशजी पाटील आणि सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर तसेच आमचे अमेया पितले। तसेच व्यासपीठावर आमचे पुन्हा एकदा आमचे दुसरे आमचे सहकारी मित्र अमित नारंगीकर या। अमितजी नारंगीकर आपल्या येतोचे सन्मान आपण घेऊया। प्रितेश पाटील यांना विनंती असेल की हे जवळचे व्यक्ती आहेत आणि जवळचे मित्र आहेत, किती जवळचं नातं आहे आणि हे नातं खूप मोठं नातं आहे। जरी नातं रक्ताचं नसलं तरी नात्याला किती आज किंमत आहे। आज या ठिकाणी सन्माननीय अमितजी नारंगीकर तसेच या ठिकाणी अमितजी नारंगीकर यांचा यथोचित सन्मान होतोय। प्रितेश पाटील खूप खूप धन्यवाद। आणि मुद्दाम मी हे या ठिकाणी विशेष करून सन्मान पाठीमागे ठेवलाय आमचे सर्वांचे, मगाशी मी सांगितलं आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि प्रितेशजी पाटील यांचे जवळचे व्यक्तिमत्व सन्माननीय भेंडकल गावातील आमचे सर्व माझे सर्व सन्माननीय कवीरजी ठाकूर। आज मला सांगायचे आवडेल कारण आज व्यासपीठ तसं नाहीये, परंतु सांगायचं आवडतं। आज सन्माननीय कवीरजी ठाकूर माझे अगदी सर्व मी ज्यांना मानतोय ते कवीरजी ठाकूर यांचा यथोचित सन्मान अष्टपैलू व्यक्ती आणि प्रितेशजी पाटील यांचं मित्र, जवळचे मित्र मित्राला भेटे, एका मित्राचं दुसऱ्या मित्रांकडे या ठिकाणी स्वागत होत आहे। खूप खूप धन्यवाद कवीरजी ठाकूर, या ठिकाणी आज आपण आलात। आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल आपलं मनस्वी स्वागत आहे। आणि पुन्हा एकदा चला बस स्पर्धे का बी करूया ना भविष्य। हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। चलेंगे यहाँ पर मुकाबला की तरफ फिर से एक बार। चलिए समीकरण देखिए यहाँ पर लगातार बदलेगी और विकेट गिरता हुआ यहाँ पर कहते ना रात भी अच्छी होगी मंजर भी अच्छी होगा, आगे बढ़ने का हिम्मत तो रखा भाई, सब कुछ अच्छा होगा। पर भले टारगेट 37 का था लेकिन अब देखिए कहानी में ट्विस्ट। धन्यवाद टीचर। यहाँ पर बात करेंगे विकेट गिरा देखिए अभी भी 23 की जरूरत है। यहाँ से कहते ना रात भी अच्छा होगा मंजर भी अच्छा होगा, आगे बढ़ने का हिम्मत तो कर रहा है, सब कुछ ही अच्छा होगा। भलाई देखिए 37 का टारगेट रखे थे लेकिन अभी भी 23 की जरूरत है। देखिए यहाँ से आने वाला 15 गेंद। थँक्यू सो मच। मी सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके टेनिस क्रिकेटचा सर्वांचा आवडता व्यक्ती रायगड टेनिस क्रिकेटचा वन मॅन शो
सन्माननीय विश्वजित ठाकूर आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावर या विश्वजित ठाकूर मॅन फ्रॉम दिगोडे. ओवर टू बाबूशा. क्या बात है, ना तेरे जीत से उतना खुशी मिलती है, ना तेरी हार से उतना खुशी मिलती है जितना खुशी विश्वजीत ठाकुर के मैदान में होने से, मंच में होने से मिलता है. आइए यहाँ पर मिस्टर जीपीएल देखिए बात करेंगे. कोहिनूर एक उड़न, चलिए अपील और विकेट गिरता हुआ. क्या कमाल की गेंदबाजी देखिए आकाश ठाकुर यहाँ से. तीसरा विकेट देखिए बैक टू बैक यहाँ पर तीसरा हैट्रिक विकेट देखिए यहाँ से मिलता हुआ आकाश ठाकुर. देखिए कमाल की गेंदबाजी, इसे कहते हैं भाई कि उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा. एक 3 विकेट के लिए देखिए हैट्रिक के लिए प्रतिभा चंद्रशेखर साहब देखिए बात करेंगे जिनकी तरफ से खास करके देखिए यहां से ये दावेदार बन गए भाई 3 विकेट लेने के साथ. क्या कमाल की गेंदबाजी वाला मैच आ गया. और ये गलती देखिए I11 कौन टीम देखिए बहुत मुश्किल में अब गिर रहे हैं. 14 पर 5 देखिए अभी भी देखिए बात कर लेंगे ना यहाँ पर जीत की बात करेंगे. 23 की अभी भी जरूरत है और आने वाला 16 गेंद बचाए भाई. लेकिन अक्षय मात्रे देखिए अभी भी मैदान पर है. एक सेट बल्लेबाज जटा हुआ यहाँ से. क्या कमाल की गेंदबाजी भाई आकाश ठाकुर. जितनी भी तारीफ कर लिया जाए यहाँ से उतना ही कम यहाँ से. तभी तो बात छेड़ा था सुदर्शन जी कि रात भी अच्छा होगा मंजर भी अच्छा होगा, तो हिम्मत तो कर, सब कुछ अच्छा होगा. यहां पर देखिए बात करेंगे सिंगल आता हुआ. सिंगल के साथ साथ देखिए समीकरण बदल जाएगा. फिर से एक बार 22 की जरूरत है और आने वाली बात करेंगे तो 13 गेंद की जरूरत है. यहां से 13 गेंद 22 की जरूरत है. सफलता भी उसी की तरफदार होती है, मेहनत जिसकी वफादार होती है. क्या मेहनत लेते हुए यहां से बंदा. और ये अच्छी सोच है भाई. आइयो में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए. हर गेंद के बाद चौके छक्के लगाना ये जरूरी नहीं रहता है. सिंगल डबल लेकर भी आप पहुंच सकते हो. अभी भी देखिए बात करेंगे यहां से 21 की जरूरत है और आने वाला देखिए 12 गेंद बचाए. क्या मैच बना यहाँ पर. नवनाथ सर कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जितना बाजी है. जब 37 का टारगेट रखा था सोचा नहीं था कि इस टारगेट को बचा पाएंगे, लेकिन जब यहाँ पर 16 पर 5 विकेट गवाए हैं क्या अपने आप यहाँ पर संभाल पाएंगे. आने वाला 12 गेंद 21 की जरूरत है. हॅलो, या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ आत्ता ज्यांची उपस्थिती झालेली आहे उमेशजी ठाकूर व्यासपीठावर या. उमेश ठाकूर या ठिकाणी सन्माननीय राहुल शेठ जे बेलापूरहून बिलॉंग केलेले आहेत, उद्योजक राहुल शेठ बेलापूर हे उपस्थित आहेत. मी सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर आपल्यास विनंती करू. प्रितेशजी आणि चंद्रशेखर आपण या. राहुल शेठ शेठ बेलापूर एक मोठे उद्योजक आहेत आणि आज बघा आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल राहुलजी आपलं सहर्ष कोपरोली नगरीमध्ये स्वागत आहे. कारण वेळ फार महत्त्वाचा आहे. प्रत्येकाचा शेड्यूल इथे बिझी आहे, पण आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ राहुल सर यांनी दिलेला आहे. बेलापूरहून बिलॉंग करतात राहुल शेठ उद्योगपती. आपण आलात, आम्ही खूप खूप आभारी आहे. आपलं यथोचित सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय प्रितेश पाटील असतील किंवा आमच्या अक्षय कोळी असतील किंवा आमच्या ज्याच्या नावाची शृंखला आहे ती आमचे चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ. बघा आज आपल्या कोपरोली गावातील सन्माननीय आमचे चंद्रशेखर ठाकूर यांचा मित्र परिवार हे आयोजित केली स्पर्धा आपण अनुभवतो. मी सन्माननीय अक्षय कोळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय आपल्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पनवेलचे सन्माननीय विनोद बोरसे यांचा देखील यथोचित सन्मान करण्यासाठी मी विनोदजी बोरसे. चलिए विश्वजीत ठाकुर देखिए सोते हैं, देख सकते हो विश्व को जीतने वाला खिलाड़ी देखिए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखते हैं और उनका देखिए वेलकम चौके के साथ है. ओहो इसे कहते हैं उलझन बहुत है, सुलझाओ कैसे और अपने टीम का नैया पार लगाओ कैसे. चौका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष पनवेल यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी सन्माननीय अक्षयजी कोळी यांचे शुभ असेल. खूप खूप धन्यवाद विनोदजी. आपण देखील या स्पर्धेला आपण या ठिकाणी उपस्थित आल्याबद्दल आपलं देखील मनस्वी स्वागत आहे. ज्याच्या नावाची डंका वाजव टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने गेली 10 ते 15 वर्ष ज्या फलंदाजानं आपल्या उरणचा, आपल्या रायगडचा, आपल्या महाराष्ट्राचा, मी मुद्दाम म्हणून उरण रायगड महाराष्ट्र असा उल्लेख करतोय, तदनंतर मला उल्लेखाला काही अडचण येणार नाहीये. भारताचा ज्यानं आपला नाव संपूर्ण देशामध्ये गाजवला
तो टेनिस क्रिकेटचा वन मॅन शो अष्टबोल फलंदाज अर्थातच आपल्याच मातीचा फलंदाज आपल्याच गावाचा फलंदाज अर्थात विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचा देखील आम्ही यथोचित सन्मान करू इच्छितो. आमच्या ग्रामस्थ मंडळ आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीनं त्याचं देखील आम्ही थोड्या वेळात आम्ही स्वागत करणार आहोत कारण त्याची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे. अर्थात विश्वजित ठाकूर एक वन मॅन इथं नवनाथ सर थोड़ा सा रुकना चाहूंगा. मैच बहुत क्लोज चल रहा है. 9 गेंद 16 की जरूरत है. यस मिडल लग गया. चलिए खास सम्मान देखिए यहाँ से मैच भी देखिए मोमेंट बहुत. और लेकिन देखिए बात करेंगे कहते ना खेल से बड़ा कोई खिलाड़ी. लेकिन जब बात विश्वजीत ठाकुर की आ जाती है कहते ना जब खेल बड़ा या छोटा नहीं होता है तो नवनाथ सर खिलाड़ी कैसे छोटा हो भाई. विश्वजीत ठाकुर देखिए बड़ी इनाम आज पूरे विश्व को जीतने वाला यहाँ से आई स्पेल में देखिए तूफानी गेंदबाजी कंधों पर उठाया गया उछला गया और ये होती है जोश भाई यहाँ पर. इससे तो कहते ना इसकी मोहब्बत में सिर्फ होगा. मैच की थोड़ा जिक्र करेंगे उसके बाद जरूर हम विश्वजीत ठाकुर पहुंचेंगे मेहमान उनकी तरफ भी. मैच बहुत हाई वोल्टेज देखिए चलता हुआ यहाँ से थोड़ा कमेंट्री बॉक्स के सामने से यहाँ पर चलिए बात करेंगे यहाँ पर समीकरण देखिए बदलता हुआ यहाँ से 7 गेंद 14 की जरूरत है. खास करके देखिए मेहमानों का काफी भीड़ जिनके देखिए सम्मान चलता हुआ यहाँ पर लगातार 7 गेंद अभी भी 14 की जरूरत है यहाँ से. मैच अभी भी देखिए कसमा कसे कहते ना रास्ता भी जिद्दी है मंजिल भी जिद्दी है. थोड़ा कमेंट्री बॉक्स के सामने से आप ही चाहेंगे थोड़ा हमें भी रास्ता दे दीजिए मैच में पहुंच सके. 7 गेंद देखिए यहाँ से 14 की जरूरत है. बहुत बढ़िया देखिए गेंदबाज तैयार जहां 37 का टारगेट था. ओ इस बार देखिए अच्छी गेंद लेकिन फंस गए भाई यहाँ से समीकरण और बदलेगा भाई यहाँ से. कहते ना उलझन बहुत है सुलझाओ कैसे. और हर एक गेंद में देखिए सवाल उठ रहे हैं लेकिन अभी समीकरण रह गए देखिए यहाँ से 6 गेंद और 14 की जरूरत है. पानी की मांग देखिए मैदान पर ड्रिंक्स लेकर जाइए. चलिए कॉमन 6 गेंद देखिए 14 की जरूरत है. 30 गेंद में 37 बनाना था और मैच कैसा रंग बला देखिए 18 गेंद से. और अभी देखिए 6 गेंद 14. सुदर्शन जी इसलिए तो कहा ना कि रास्ता भी जिद्दी है मंजिल भी जिद्दी है. देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है. दोनों टीम भी बड़े जिद्दी हैं. थँक्यू सो मच. हर्ष एंटरप्राइजेस कोपरोली हर्ष एंटरप्राइजेस कोपरोलीचे प्रोपायटर सन्मान्य उमेशजी ठाकूर याचकडनं या शृंखलेसाठी तब्बल 5,000 रुपये देणगी आलेले आहे. आम्ही त्यांना बरे आहोत. धन्यवाद. चलिए क्या मुकाबला बनते जा रहे हैं यहां से. इसके बाद नवनाथ सर चलिए यहां पर कंटिन्यू देखिए यहां से विनर विनर का मैच खिलाया जाएगा. इसके बाद है तो चलिए बात करेंगे पहली मैच का. देखिए विजेता टीम है टाकी आउट टीम है और इसके साथ देखिए यहां से जो टीम मुकाबला जीतेगा. चलिए यहां से बात करेंगे 6 गेंद 14 की जरूरत है. क्या मुकाबला बनते जा रहा है. 18 चेंडू 24 का करत होता. 17 चेंडू 23 16 चेंडू 23 15 चेंडू 23. ये चलिए हमारे विश्वजीत दादा ठाकुर से इतनी जल्दी कहां जा रहे हो. अरे रुको भाई मोटिया इतना जल्दी दिल तोड़ के मत चाहिए भाई. तो चलिए बात करेंगे 6 गेंद 14 की जरूरत है यहाँ से. क्या बढ़िया देखिए गेंदबाजी में तैयार अंतिम ओवर से. ओ बड़ा विकेट बिग विकेट खास करके देखिए जरूरत था यहाँ से जहां पर देखिए 6 गेंद 14 की जरूरत थी लेकिन से पहली गेंद के ऊपर झटका लगता हुआ. अब 5 गेंद देखिए यहाँ पर जीत की बात कर लेंगे. यहाँ से 14 की जरूरत है.
याच्यानंतर विनर मॅच होईल. ओके चलिए भाई बात करेंगे. अभी 5 गेंद 14 की जरूरत है. पड़ाव बिग विकेट देखे गिरता हुआ. इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया. और अक्षय मात्रे के आउट होने के बाद है यहाँ से थोड़ा सारा का सारा उम्मीद चला है. लेकिन क्रिकेट में दोस्तों किसी भी कम मत मानिए. फटा पोस्टर निकला हीरो. हीरो कहीं भी बन सकते हैं. लेकिन अब देखिए मजबूत है. क्या मुकाबला. पहला रन दूसरे के लिए जाना चाहिए या नहीं. नहीं भाई यहाँ पर एक रन से काम तो चलेगा. बातें नहीं बनेगी भाई यहाँ से. अभी भी देखिए 4 गेंद 13 की जरूरत है. यहाँ से 4 गेंद 13 की जरूरत है. और सिंगल डबल से सुदर्शन जी कहते हैं ना, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर. लेकिन बरस रहे हैं यहाँ पर गेंदबाज. बचा है गेंद 4 और जीत के लिए चाहिए 13. क्या करेंगे यहाँ से. ओ ये चलिए भाई. और एक देखिए डॉट गेंद. और इस वक्त सुदर्शन जी डॉट गेंद मुश्किल बनाएगा भाई यहाँ से. कहती ना, खाने में कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, अगर शराब में कोई जहर मिला दे तो उसका इलाज है. लेकिन डॉट गेंद की यहाँ पर कोई इलाज नहीं है. आने वाला 3 गेंद 13 की जरूरत है, जहां पर कंपल्सरी चेसिंग की बात आ जाती है. तो ये गेंद बहुत अहम रहेगा यहाँ से. और क्या कमाल की गेंदबाजी यहाँ से. दर्शन पाटिल देखिए दर्शन देते हुए. ओ ये देखते हैं, बहुत बड़ी बाउंसर थी, वाइड दिया गया यहाँ से. और 1 बाउंसरी की वार्निंग देते हुए यहाँ से अब 12 की जरूरत है. और बची है गेंद देखिए यहाँ से 3. कहती ना, सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद सर के ऊपर जाए तो अतिरिक्त बाउंसर. लेकिन कहती ना, सिंगल डबल से काम चलेगा, लेकिन बातें नहीं पड़ेगी यहाँ से. 3 गेंद 12 की जरूरत है. कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से ना ले, वो सफेद नहीं दिखेगा. सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लीजिए, ये 12 नहीं मिलेगा भाई यहाँ से. अब बचा है गेंद 3. जीत के लिए चाहिए 12. क्या बाजी 13 या बाजी मेरा. ऊंचाई तो ली है और लंबाई भी लेता हुआ देखिए. 1 बाउंस लेकर जाता हुआ और चौका आता हुआ. अब कहानी में ट्विस्ट है. 2 गेंद 8 की जरूरत है. गेंद देखिए 8 की जरूरत है. क्या मुकाबला चलता हुआ यहां से. विरासत से तय नहीं होगी सियासत के फैसले. उड़ान तय करेगी क्या आसमां किसकी होगी. क्या गेंदबाज दर्शन उड़ान भरेंगे अंतिम 2 गेंद में, या I11 टीम के कौन के देखिए बैटर से. जीवन केदारी देखते हैं अपने जीवन के साथ साथ है. क्या टीम को जीत दिलाएंगे भाई यहाँ से. 37 का टारगेट था. देखिए मैच कहां था कहां पहुंचता हुआ. अभी देखिए 2 गेंद 8 की जरूरत है. सुदर्शन 2 चेंडू 8 धावाची गरज आहे. मॅच एकदम अतिशय सुंदर रोमांचक स्थितीवर आहे. आता रंगाता आली मैच. अगर ये गेंद के पर आया बड़ा हिट तो कहानी में आएगी ट्विस्ट. तो गेंदबाजी के लिए तैयार दर्शन. मैच एकदम कांटों का है. दर्शकों की धड़कने देखे बुलेट ट्रेन के जैसे धक 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 धक. ओ ये चलिए, क्या दूसरे के लिए जाएंगे तो कंप्लीट होगी तो फिर ओ बाउंस लिया. ओ माय गॉड, चिंगो चिंगो. आप देखिए 1 गेंद 6 की जरूरत है. क्या गोल्डन छक्का लगेगा भाई यहाँ से. क्या मुकाबला बन गया भाई यहाँ से. यही तो बात छेड़ा था भाई कि लोग हाई भी करेंगे, हेलो भी करेंगे. एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले फॉलो भी करेंगे. वाह वाह वाह, क्या मुकाबला. देखिए फील्ड में बदलाव किया जा रहा है. ये फील्डर देखिए जानते हैं ये छक्का है, फ्लाइटेड भी हो सकता है, कुछ भी हो सकता है. कमर कस लीजिए भाई यहाँ से. बैटर की बात करेंगे. बैटर देखिए यहाँ से 12 गेंद. चंद्रशेखर साहब देखिए बात करेंगे जिनकी तरफ से देखिए जो 3 विकेट के लिए इनाम थे. लेकिन आप देखिए एकास फाइट वातावरण टाइट है और उनकी तरफ से 1000 रहेगा भाई. क्या लगाएंगे एक छक्का भाई. कहते ना, खुद को मेहनत में फ्राई करो, अरे कोशिश एक ही बार करो. कहते ना, कामयाबी भी खुद आपकी कदम चूमेगी. थोड़ा कॉन्फिडेंस लेवल हाई करो. क्या गेंदबाज की कॉन्फिडेंस लेवल हाई है या बैटर की यहाँ पर हाई है. एक बार जोरदार ताली आखिरी गेंद के लिए भाई. यहाँ पर व्हाट अ मैच. कौन वाटा फिनिश करेगा बड़ा. गेंदबाज या बॉलर्स, गेंदबाज या बैटर्स. 1 गेंद 6. ऊंचाई ली है लेकिन लंबाई की थोड़ी कमी पड़ गई भाई. ओह माय गॉड. 37 की टारगेट को देखिए बट डिफेंड किया यहाँ से. हाल लक I11 को टीम. हेलो, थैंक यू सो मच.